गाईज, कशी आहात तुम्ही? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर आज आम्ही चाललेलो आहोत मडीला, जेथे कानिफनाथ महाराजांची समाधी आहे. तर चला म्हटलं दर्शन करून येऊया. खूप दिवसाची इच्छा होती आमची जाण्याची, पण काही कारणास्तव ते जमत नव्हतं. आणि अजून एका ठिकाणी पण आम्ही व्हिजिट करणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की लास्टपर्यंत बघा, कारण यामध्ये पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला देणार आहेत कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या समाधीबद्दल आणि त्यांचा जन्म कसा वगैरे झाला त्याबद्दल. तर आज आम्ही चौघं जण चाललेलो आहोत. ते आहेत माझी बहीण छोटी वैष्णवी आणि पुढे दोघं जण आहेत, समाधान आणि दादा गाडी चालवतोय. तर आता आहे ना, पाऊस पण चाललाय खूप जास्त, तर तो पण तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. मग वैष्णवी, तुला आज आपण मडीला चाललेलो आहोत. खूप दिवसाचा प्लॅन चालला होता, पण आज तो सक्सेसफुल होतोय. छान वाटते. आणि काय काय ॲडव्हेंचर करणार आहे तिथे जाऊन, म्हणजे दर्शन वगैरे शिवाय अजून आपण कोणत्या ठिकाणी व्हिजिट करणार आहे त्याबद्दल तुला काय माहिती आहेत का? अजून काही माहित नाही. तर तुझ्यासाठी पण ते सरप्राईज असणार आहे आणि तुमच्यासाठी पण सरप्राईज असणार आहे. काही हे बघा, असा काय पाऊस चाललेला आहे. समाधान तुम्ही थोडंशी क्लिप सांग, तुला समाधान. आम्ही तुम्हाला नाथांची समाधी सोडून अजून एक ठिकाण दाखवतो, तिथं तुम्ही आजपर्यंत गेलेले नसाल. तिथं पण खूप भारी वातावरण आहे. ते डोंगराच्या एकदम पायथ्याशी आहे. तिथं पण एका देवाचा वास आहे. त्यांनी पण तिथं समाधी घेतलेली आहे. हा, आणि आज पाऊस पण खूप चालू आहे, नाही का? दादा गाडी चालवतोय तर त्याला डिस्टर्ब नाही करते ना, कारण सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. आता असं काही प्रवास चालू झालेला आहे आमचा. तर आता तुम्हाला ना डायरेक्ट मी मडीला गेल्यानंतर मग तिथले दाखवणार आहे वातावरण वगैरे. आणि आता इथे पण खूप जास्त पाऊस चालू झाला अचानक. 2-3 दिवसापासून अगदी शांत वातावरण होतं आणि आता आम्ही चाललेलो आहोत, त्यामुळे की काय काय माहिती खूप जास्त पाऊस चालू झाला आणि तुम्हाला दाखवते. बघा आता कसं वाटतं. आता बघा, आम्ही निम्म्या रोड पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे निम्म्याला पण कमी आहे आणि अजून पण पाऊस अजिबात पण कमी झालेला नाही, तसंच चालू आहे. आणि आम्ही पण चाललेलो आहोत मस्त मज्जा मस्ती करत. तुम्ही बघू शकतात ब्राईटनेस पण येत नाही, त्यामुळे इथं पण सगळा अंधार अंधार दिसतोय गाडीमध्ये पण. तर आता पुढचा प्रवास बघूया कसा होतोय. तर पुढच्या प्रवासाचं पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वैष्णव, काय बोल ना आता, तुला आधी काय बोलत राहती. चाललंय तुम्ही पण जा आमच्यासोबत. वरती 2 जण आहे, ते बघ कसे हात वरती करताय. कॅमेरा पाहिला ना हो लगेच. अशा प्रकारे आमच्या लाडके दाजी पण आता आम्हाला जोडी येणार आहे. आता आम्ही लोणी गावामध्ये त्यांना पिक करणार आहे. हा, म्हणजे अजून पण वाढेल, मेंबर वाढेल. हो, अजून हे पण आता जॉईन होत आहे आम्हाला पुढे लोणीमध्ये. त्यांना आम्ही तिथं पिक करणार आहे. तर त्यांचं अचानक ठरलंय, आधी काही प्लॅन नव्हता आमचा. तर आत्ता आलेलो आहोत आम्ही शनी शिंगणापूरमध्ये आणि इथे गाडी वगैरे पार्क केली. आणि आता तुम्ही बघू शकतात की अजून पण पाऊस चालू होता, म्हणजे काही थांबलेला नव्हता. तर मध्ये आम्ही यांना पण पिक केलं. ती क्लिप माझ्याकडून ॲड करायची राहिली होती. आणि हे बघा, आत्ता आम्ही चाललेलो होतो दर्शन रांगेकडे. खरं तर येथे येण्याचा ना काही प्लॅन नव्हता, पण अचानक प्लॅन झाला. आणि ते म्हणतात ना, जर देवाने बोलवलं ना तर दर्शन आपोआप घडून येतात. म्हणजे कोणतीही गोष्ट जर देवाने जर असली त्याच्या मनामध्ये तर ती होते. तर आम्ही इथे आता चाललो होतो मूर्तीकडे दर्शन घेण्यासाठी. तर इथे बघू शकतात खूप मोठा असा गरका आहेत हा दर्शन घेण्यासाठी. पण खूप असं प्रसन्न वाटत होतं आज, कारण पाऊस पण पडत होता बाहेर आणि अगदी शांत आणि स्वच्छ वातावरण आहे तिथलं. आणि शनी शिंगणापूरची एक मान्यता आहे का येथे कोणत्याही घराला दरवाजा नाही आहे, म्हणजे बँक असो, ATM असो, कशालाही दरवाजा नाही. कारण असं मानलं जातं की शनिदेव स्वतः त्यांची रक्षा करतात. आणि शनिदेवाची पण मूर्ती आहे ती अशी ओपनली आहेत, म्हणजे कोणताही छत नाही वरती डोक्यावरती. कोणताही पाऊस असो किंवा हिवाळा असो, उन्हाळा असो, काही फरक पडत नाही. कारण शनिदेव असे म्हटले होते की माझे वडील म्हणजे शनिदेवांचे वडील हे सूर्यदेव आहेत, तर त्यांचं दर्शन मला असं घडलं पाहिजेत रोज.
तर इथे गौरी हवन कुंड होतं, तर तेथे आम्ही नारळ वगैरे नारळ वगैरे जाळलं. आणि येथे बघू शकतात तुम्ही, येथे नंतर मग डोनेशन कक्ष पण होतं. हे बाहेर जाण्याचा मार्ग आहेत आणि बाहेर गेल्यानंतर ना येथून असा खूप छान असा व्ह्यू येत होता. आणि त्यानंतर मग शनिरथ वगैरे ते बघितलं आम्ही. आणि शेवटी आम्ही प्रसाद वगैरे घेतला. आणि इथं नवग्रह मंदिर आहेत. तर मग इथे बघा तुम्ही किती छान व्ह्यू आहे ना हा, अगदी मनात बसणारा. आणि ते कडेला पण ना पाणी अगदी नितळ असं वाहतंय, म्हणजे खूप क्लीन ठेवलेला आहे सगळा परिसर. इतकी गर्दी असते तरी पण खूप क्लीन ठेवलेला आहे. ही गोष्ट मला खूप आवडली येते. आणि इथे नवग्रहांचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि नंतर मग आम्ही इथे थोडंसं ना फोटो वगैरे पण काढले. आणि अगदी मनात बसणारा क्षण होता हा सगळ्यांसाठी. तर इथे आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन आता चाललो होतो मढीकडे. तर मढीचा पण प्रवास आता आम्हाला 2 तास लागणारच होते. ते तर आम्ही गाणे वगैरे ऐकत असं चाललो होतो. हॅलो गाईज, तर आता आम्ही शनी शिंगणापूरवरून डायरेक्टली मढीमध्ये आलेलो आहोत. आणि इथं थोडी यांची आवरावर चाललेली आहेत. बघू शकता इथे मागे पावडर लावताय थोडीशी. आणि इथे आता आम्ही वरती जाणार आहोत मंदिरामध्ये. तर तो पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे आत्ता आम्ही मंदिराकडे जात आहोत. आणि इथे प्रसादाचे पण खूप सारे दुकान वगैरे आहेत इथे. पहिल्यांदाच आल्यामुळे एवढी काही माहिती नाही इथली, पण आता इकड साईडला दिसतं हा मार्ग जाण्याचा. तर मग तिकडे चाललेलो आहोत आम्ही या मागे, यांच्या मागे. गर्दी पण आज जास्त काही नाही आहे. तसं अमोशाला खूप जास्त गर्दी असते. आम्ही असं मध्येच आलेलो आहोत. त्यामुळे वरती तुम्ही बघू शकतात इतक्या सगळ्या पायऱ्या आपल्याला चढून जायचं आहे. तर मंदिराच्या पायथ्याशी प्रसाद आणि नारळ वगैरे म्हणजे सगळं पूजाचं सामान घेतलं. आत्ता आम्ही इथे निम्म्या पायऱ्या चढून आलेलो आहोत. आणि हा बघा इथेच निम्म्या याच्यावरतीच फोटोशूट चालू झाला आहे. आणि इथे आता निम्म्या बाकी आहेत पायऱ्या चढायच्या. हे बघा सगळे मोबाईलमध्ये. तर असं म्हटलं जातं, श्रीकृष्णांच्या आदेशानुसार नवनारायण यांनी नाथांच्या रूपात अवतार घेतले. आणि श्री प्रबुद्ध नारायण यांनी हत्तीच्या कानातून अवतार घेतला. त्यामुळे त्यांना कानिपनाथ असे नाव पडले. तर रंगपंचमीच्या दिवशी कानिपनाथ महाराजांनी येथे समाधी घेतली. त्यामुळे रंगपंचमीला येथे खूप भव्य दिव्य अशी यात्रा भरते. आणि महाराष्ट्रच नव्हे तर इतर पण राज्यातून खूप सारे भाविक येथे दर्शनासाठी येतात. तर आता आपण चाललेलो आहोत ध्यान मंदिराकडे. या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहेत आणि शंकराची पिंड आहेत. डावीकडे असा छोटासा दरवाजा आहेत, म्हणजे ही गुफा आहेत की ज्यामध्ये कानिपनाथ महाराज ध्यान करायचे. आणि येथे पण शिवशंकराची पिंड आहेत. आणि असं मानलं जातं की खूप शांत बसल्यास येथे ओम असा आवाज येतो. आणि सकाळी अगदी सूर्याची किरणं ह्या पिंडेवरती पडतात. इथे जो धागा बांधला जातो त्यामागे पण एक रहस्य आहे. म्हणजे एक दाळिंबी नावाची बाई, जिला की नाथ संप्रदायामध्ये स्थान मिळवायचं होतं, ती इथे तपश्चर्या करत होती. तर नाथांनी रंगपंचमीच्या दिवशी तिला वरदान दिले. म्हटले की इथे जो धागा बांधेल त्याची इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे इथे धागे वगैरे बांधले जाते. आणि नंतर मंदिराच्या मागच्या साईडला हा असा स्टॅच्यू आहेत, जिथे दर्शवले आहेत की कानिपनाथ महाराजांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे. आणि येथे आम्ही मग फोटोज वगैरे काढले. तुम्ही बघू शकतात किती छान असं वातावरण आहे हे. अशा प्रकारे आमचे दर्शन अगदी छान रीतीने पार झालेले आहेत. आणि प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही घराच्या दिशेने चाललेलो आहोत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कमेंट करून कळवा. आणि अशी ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.